आजकालच्या धावपळीच्या जीवनात कित्येक जणांचा गैरसमज आहे की व्यवसाय करायसाठी भरपूर पैसा लागतो, स्वतःची जागा लागत्या. तर नमस्कार मित्रांनो, आमचं सरकार निघाले ते माहेरला, त्यासनीच सोडाय मी निघालो शेडगावाडीला. शेडगावाडीत पोहोचल्यावर एसटीची 10-15 मिनिटं वाट बघितली. तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राची लाल परी लगेच तिथे हजर झाली. भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की एसटीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर अजिबात मदत करत नाही, पण या दादांना बघून मला अजिबात तसं काय वाटलं नाही. त्यांनी स्वतःहून आमच्या सरकारने पायरीतनं वर यायला मदत केली. सरकारने एसटीला बसल्यावर आमची जुनी गाडी घेऊन मी कोकरूडला दुरुस्तीला निघालो, कारण तिचा कधी कधी स्टार्टरच लागत नव्हता. गाडी काय चालू ना बाबा. मग अशी 2-3 वेळा चावी चालू बंद करायला लागते, मग लगेच चालू होते बघा गाडी. कोकरूडात पोहोचल्यावर दादा म्हणले होते की गाडी दुरुस्त व्हायला 2-3 दिवस लागणार, त्यामुळे गाडी ठेवून जावा. मग गाडी गॅरेजला लावून घरी जायसाठी एसटीची वाट बघत होतो. तोपर्यंत मला हे बाबा हातातनं काहीतरी घेऊन येताना दिसले. मग मी पण त्यासनी हाक मारून त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल थोडीफार माहिती विचारली. मित्रांनो, हे बाबा 75 वर्षाचे असून सुद्धा असल्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा ही मशीन हातात घेऊन छोट्या मोठ्या गाड्यांना ग्रीस लावायचं काम करतात. या बाबा